नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत तळल्यानंतर चौपट फुलणारे खमंग खुसखुशीत पोहा पापड. पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत आणि खाण्यासाठी अगदी खुसखुशीत पापड बनून तयार होतात. त्याचबरोबर हे पापड चवीला देखील भन्नाट लागतात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पोहा पापड बनवण्यासाठी या इथं एका छोट्या पातेल्याने मोजून एक पातेलं भरून इतके जाड पोहे घेतलेले आहेत. जे रेग्युलर आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आपल्याला इथं पापड बनवण्यासाठी वापरायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला घेतलेले पोहे आहेत ते नीट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला थोडे थोडे करून हे पोहे आहेत ते अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघला जातो. याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे आहेत ते मी थोडे थोडे करून नीट करून घेत आहे. सर्व पोहे आहेत ते नीट करून झालेले आहेत. गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला नीट करून घेतलेले सर्व पोहे आहेत ते भाजण्यासाठी घालायचे आहेत. पोहे भाजत असताना आपल्याला अगदी मीडियम गॅसवरती हे पोहे भाजायचे आहेत. फुल गॅसवरती पोहे भाजले तर ते पटकन करपले जातात. मीडियम गॅसवरती अधूनमधून हलवत अशा पद्धतीने पोहे भाजले तर पोहे सर्व बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजले जातात आणि पापड आहेत ते अगदी छान असे फुलले जातात. घेतलेले सर्व पोहे भाजण्यासाठी इथं मला साधारणपणे 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत. पोह्यांचा कलर आहे तो हलकासा बदललेला आहे. त्याचबरोबर हातावरती पोहे चुरगळले असता व्यवस्थित असे चुरगळले जात आहेत, म्हणजेच आपले पोहे व्यवस्थित असे भाजलेले आहेत. भाजून घेतलेले पोहे आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे पोहे पटकन थंड होतील. थोड्या वेळासाठी हे पोहे आपल्याला या चाळणीमध्येच ठेवायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. थोड्या वेळानंतर हे पोहे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे पोहे आपल्याला थोडे थोडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. एकसाथ खूप सारे पोहे आपल्याला या भांड्यामध्ये घालायचे नाहीत. अगदी थोडे थोडे पोहे घालून आपल्याला हे मिक्सरला आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेतलेले पोहे आपल्याला एका सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला अगदी बारीकसर असं आपल्याला पोह्याचं पीठ मिळेल. बारीक करून घेतलेले पोहे चाळल्यानंतर चाळणीमध्ये जो जाड कणा राहिलेला आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे. असं हे पीठ चाळून घेतले तर पोह्यांचं पीठ आहे ते अगदी बारीकसर आपल्याला मिळलं जातं. जर का तुम्ही पापड जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर भाजून घेतलेले पोहे तुम्ही गिरणीमधून देखील दळून आणू शकता. चाळून घेतलेल्या पोह्यांचं पीठ आहे ते आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे. त्यासाठी या इथं मी 1 कप घेतलेला आहे. हे पोहे आहेत ते मी कपने मोजून घेत आहे. सुरुवातीला 1 कप भरून इतकं हे पीठ भरलेलं आहे. आता पुन्हा एकदा उरलेलं पीठ मी या कपामध्ये भरत आहे. कपाने मोजा किंवा एखाद्या वाटीने मोजलं तरी देखील चालू शकतं, जेणेकरून पुढे पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो. आता एका कपने मोजून 1.5 कप भरून इतकं पोह्याचं पीठ भरलेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला ज्या कपने पोह्याचं पीठ मोजलेलं होतं त्याच कपने मोजून 3 कप भरून इतकं पाणी घालायचं आहे. 1.5 कप पिठासाठी 3 कप पाण्याचा वापर करायचा आहे. जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. तर या ठिकाणी मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, चवीकरता मीठ घेतलं, त्याचबरोबर अर्धा चमचा इतका पापड खार घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतलेले आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून या इथं मी पापड खार घेतलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये लाल मिर्च पावडरचा वापर करू शकता. त्याचबरोबर चवीनुसार या ठिकाणी मिठाचा देखील वापर करू शकता. सर्व मसाले यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर पाण्याला एक छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस अगदी मीडियम करायचा आहे किंवा लो करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं पोह्याचं पीठ घालायचं आहे. एका हाताने हे पीठ यामध्ये ओतायचं आहे आणि एका हाताने कंटिन्यूअस आपल्याला अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. जोपर्यंत हे पोह्याचं पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्यूअस अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये हे पोह्याचं पीठ आहे ते या मिश्रणामध्ये किंवा या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं. त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी
लो करायचा आहे आणि 12 मिनिटासाठी याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 12 मिनिटामध्ये हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलं जातं. 12 मिनिट झालेले आहे, याला वाफ दिलेली आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं फुललेलं दिसत आहे. एकदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला वाफून घेतलेलं पोह्याचं मिश्रण आहे ते एका सुती कापडावरती काढून घ्यायचं आहे. हे सुती कापड आहे ते मी पाण्यामध्ये पूर्णपणे ओलं केलेलं होतं आणि त्यानंतर सुती कापड पिळून घेतलं. आता या ओल्या कापडावरती आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. पोहे पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ आपण बनवून घेतलेलं आहे. हे पीठ आहे ते गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मळून घ्यावं लागतं. थंड झालं तर हे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही. गरम पिठाला हात लावणं शक्य नाही, त्यामुळे आपण अशा पद्धतीने एक सुती कापड घेतलेलं आहे आणि ते ओलं करून यामध्ये पीठ घालून अशा पद्धतीने हे पीठ आहे ते आपण मळून घेत आहोत. असं हे पीठ कापडामध्ये मळलं तर यामध्ये काही गुठळ्या असतील त्या देखील मोडल्या जातात. पीठ कापडामध्ये मळून झाल्यानंतर हे पीठ कोमट झालेलं आहे. त्यानंतर हाताने देखील हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना देखील आपल्याला याला तेल लावण्याची अजिबात गरज पडलेली नाही. मळून घेतलेलं पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. पीठ कोमट आहे तोपर्यंतच आपण याचे पापड बनवण्यासाठी सुरुवात करूयात. पिठाचा थोडासा गोळा तोडून घेतलेला आहे. लिंबाच्या आकाराची याची गोळी बनवून घेतलेली आहे. आता याचा पापड आपल्याला बनवायचा आहे. तर हा पापड आहे तो मी पुरी मेकर मशीन मध्ये बनवून घेणार आहे. त्यासाठी एक पॉलिथिन शीट घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावलं आणि पुन्हा वरून एक पॉलिथिन शीट ठेवलेला आहे. त्याला देखील थोडंसं तेल लावलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला या पॉलिथिन शीटला तेल किंवा तूप लावावं लागतं, जेणेकरून पापड याला चिकटला जात नाही आणि त्यानंतर पापड बनवून घेतलेला आहे. अगदी पटकन असा पापड बनवून तयार होत आहे. पापड बनवताना अजिबात तुटला जात नाही आणि पापड अगदी इझिली बनवून तयार होत आहे. याच पद्धतीने मी बाकीचे देखील पापड बनवून घेणार आहे. पापड बनवताना हे पीठ आहे ते हाताला अजिबात चिकटलं जात नाही. जर का हाताला थोडंसं पीठ चिकटतंय असं वाटलं तर तुम्ही अगदी थोडंसं तेल लावू शकता, पण जास्त तेल देखील लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. या पॉलिथिन शीटला फक्त एकदाच तेल लावायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला पूर्ण पापड आहे ते बनवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे पुरी मेकर मशीन नसेल तर हेच पापड तुम्ही पोळपट वरती देखील लाटू शकता. सर्व पापड आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. थोड्याशा पोह्यामध्येच खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. हे पापड अगदी फॅनच्या हवेला देखील सुकले जातात. वाळवणाचा पदार्थ आहे त्यामुळे याला थोडंसं ऊन दाखवावं लागतंच, त्यामुळे तो जास्त काळासाठी टिकला जातो. एक दिवस सावलीमध्ये हे पापड मी सुकवून घेतले आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर या इथं सर्व पापड आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. यामधले मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलात घालता क्षणी हा पापड आहे तो मस्त असा तिप्पट चौपट फुलला जात आहे आणि पापड दिसतानाच अगदी खुसखुशीत दिसत आहे. याच पद्धतीने मी काही पापड आहेत ते तुम्हाला तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच पापड आहेत ते अगदी छान असे फुलले जात आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी इन्स्टंट तयार होणारे हे पोहा पापड आहेत. चवीला तर खूप छान लागतात, त्याचबरोबर खाण्यासाठी देखील अगदी खुसखुशीत आहे. अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात आणि वर्षभरासाठी अगदी आरामशीर टिकले जातात. तुम्ही देखील हे इन्स्टंट तयार होणारे पोहा पापड एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.